बातमी हाती येते. अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांचं निधन झालेलं आहे. वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. 30 एप्रिल 2025ला पद्मश्री पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलेलं होतं. पक्षीकोश, प्राणीकोश आणि मत्स्यकोशाचं त्यांनी लेखन केलेलं होतं. एक अतिशय ही दुःखद बातमी. वनसंपत्ती त्यासोबतच यासाठीचं त्यांचं जे योगदान आहे ते सगळ्यांनीच पाहिलेलं होतं आणि सोलापुरातल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालेलं आहे. आपल्यासोबत आफताब शेख आहे. आफताब, अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांचं निधन झालंय, काय सांगशील? दीपक, खरं तर वन्यजीव अभ्यासक म्हणून मारुती चितमपल्ली सरांनी जी सेवा केली आहे त्याहीपेक्षा अधिक मराठी भाषेसाठी देखील तितकीच सेवा मारुती चितमपल्ली सरांनी केलेली आहे. भारतातलं एकही जंगल असं नसेल की जिथं त्यांनी त्याचा अभ्यास केला नसावा. 16 प्रकारची जंगलं असतात पासून ते वन्यजीव क्षेत्रातलं सगळं अभ्यास मारुती चितमपल्ली सरांनी केलं होतं आणि त्यांच्या याच कार्याचा गौरव 30 एप्रिल रोजी सरकारनं केलेला होता. पद्मश्री पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं होतं. मात्र ज्यावेळेस पुरस्कार ते स्वीकारून सोलापुरात आलेले होते तेव्हापासूनच ते अंथरुणावरती होते आणि या दीर्घ आजारांमध्ये त्यांचं दुःखद निधन झालेलं. आज संध्याकाळी 7च्या सुमारास राहत्या घरीच त्यांचं दुःखद निधन झालं. जवळपास वयाची 36 वर्ष त्यांनी वनाधिकारी म्हणून त्यांनी सेवा केलेली आहे. शासकीय सेवेत ते राहिलेले आहेत आणि या शासकीय सेवेच्या चौकटीत न राहता वन्यजीवातलं प्रत्येक गोष्टीचा अभ्यास त्यांनी केला. मत्स्यकोश असेल, वन्यजीव कोश असेल, अशा पद्धतीचे अभ्यास त्यांनी कोश तयार केले होते. मराठी भाषेला सुमारे 1 लाखाहून अधिक शब्द नवीन त्यांनी दिलेले होते आणि यासोबतच या शब्दांवरचा अभ्यास त्यांचा सध्या सुरू होता. ज्यावेळेस मारुती चितमपल्ली सरांची मी मुलाखत घेतली होती पद्मपुरुषी पुरस्कार, त्यावेळेस त्यांनी आवर्जून हे सांगितलं होतं की मराठीसाठी आणखी काही योगदान देता येईल त्या संदर्भाने मी अभ्यास करतोय आणि ते योगदान देत असतानाच काळाच्या पडद्याआड ते गेलेले आहेत आणि वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. पद्मश्री पुरस्कार मिळालेले पद्मश्री मारुती. आफताब, तू राहाच आपल्यासोबत. तुला थोडंसं थांबवतोय. मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद जोशी सर आपल्यासोबत आहेत. सर, मारुती चितमपल्ली अर्थात अरण्य ऋषी आज आपल्यात नाहीयेत, काय आपल्या भावना आहेत? अतिशय दुःखद बातमी आहे. मराठी साहित्यामध्ये निसर्ग चित्रणाची हिरवी वाट ही मारुती चितमपल्ली यांनी निर्माण केली आणि त्यांचं सबंध लेखक वाचत असताना आपण रानातून, वनातून, जंगलातून फिरतो आहोत. ते सगळे पशु, पक्षी, प्राणी आपल्याशी संवाद साधतायत असा आपल्याला भास होत होता. अतिशय ललितरम्य अशी त्यांची शैली होती. म्हणजे अभ्यास आणि व्यासंगाला शैलीची जोड देऊन त्यांनी जे काही लेखन केलं त्यामुळे मराठीमध्ये एक वेगळी हिरवी वाट त्यांच्या लेखनाने निर्माण झाली आणि जे विश्व, निसर्गाचं जे विश्व मराठी वाचकांच्या कक्षेमध्ये कधीही आलेलं नव्हतं यापूर्वी, ते आणून देण्याचं मोठं काम हे मारुती चितमपल्ली यांनी केलं. त्यांनी पक्षीकोश लिहिले, प्राणीकोश लिहिले, मत्स्यकोशाचं काम केलं. तर कोश वाङ्मय देखील समृद्ध करण्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि विशेषतः जे अनुभव आपण सामान्य वाचक घेऊ शकत नाहीत तर त्या अनुभवांपर्यंत वाचकांना पोहोचवण्याचं काम हे मारुती चितमपल्ली यांनी केलं आणि त्यामुळे त्यांनी मराठी साहित्यामध्ये एक वेगळी वाट निर्माण केली आणि त्यांचं सोलापूरच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्यांनी जे भाषण केलं ते सुद्धा अतिशय महत्वाचं होतं. आणि आज म्हणजे एकूण सहजीवन आणि तापमान वाढ किंवा निसर्गाचा होत असलेला ऱ्हास या सगळ्याविषयी आज आपण बोलतो आहोत. पण सध्याची जाणीव खूप पूर्वी मारुती चितमपल्ली यांनी त्यांच्या लेखनातून करून दिली आणि निसर्ग हीच त्यांच्या साहित्याची पहिली आणि अंतिम प्रेरणा